दर्शकों नमस्कार, मैं फार्मासिस्ट अजय सोनी। आप देख रहे हैं पी टाइम्स न्यूज। केमिस्टों और उनके परिवार के कल्याण का मुख्य उद्देश्य सामने रखकर गठित की गई महाराष्ट्र राज्य केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन द्वारा संचालित MSCDA लिमिटेड एवं शिव निकेतन ट्रस्ट के नाम से केमिस्ट सदस्यों से करोड़ों रुपए वसूलने के बाद MSCDA संगठन के पदाधिकारियों द्वारा उन्हें उनके शेयर्स की राशि देने में आनाकानी करने जैसे विश्वासघात की गुंज पूरे राज्य में हो चुकी है। किंतु अपनी पीठ पर अब और ज्यादा छुरों की मार को सहन न कर सकने की वजह से अब एसोसिएशन के सदस्य बगावत करने पे उतर आए हैं। हजारों छोटे छोटे रिटेलर से लिए हुए रुपए यदि एसोसिएशन अब नहीं दे पाई तो यकीनन इन साधारण से देखने वाले सदस्यों का गुस्सा अब इन पदाधिकारियों पर टूट पड़ेगा और कहीं ना कहीं अभिशाप बनकर उनका कहर इन पदाधिकारियों पर बरसेगा। आइए हम आज के इस भाग में हम आपको दिखा रहे हैं भुक्तभोगी महिला की दास्तान उसी की जुबानी। नमस्कार, मी मीनाक्षी नरेंद्र कोल्हे, माझी पूर्व केमिस्ट मीनाक्षी मेडिकल अँड जनरल स्टोर्स या नावाने होते। 2005ला आपल्या संघटनेमध्ये मी शेअर्स काढले। आपल्या आग्रहानुसार मी शेअर्स काढले आणि मला त्याच्यातून काहीतरी फायदा होईल या अपेक्षेने मी काढले होते। पण काही कारणास्तव माझे 2011ला दुकान बंद झाले आणि त्यानंतर मी शेअर्स रिटर्न करण्यासाठी प्रयत्न केले। आपल्या NDCDAच्या सगळ्या लोकांशी मी संबंध साधून आणि त्यांच्याशी विचारपूस करून सगळी प्रोसिजरनुसार मी ते रिप्लाय मेल बा याच्यातून मी प्रयत्न केले, पण मला त्याचा काही फायदा झाला नाही। आणि त्यात मला प्रत्येक वेळी ॲफिडेविट आणि हे झेरॉक्स कुरिअर हे असे खर्च मला झेपेनासे झाले होते। त्यामुळे मी सरळ अप्पासाहेबांशी कावडकर सरांच्या M+M उद्घाटनामध्ये मी बोलली, त्यांना विचारणा केली की मला माझे शेअर्स परत पाहिजे आहेत। तर त्यांनी मला सांगितलं की यासाठी प्रोसिजर हवी आहे। ती प्रोसिजर मी परत केली। त्यानंतर मला त्याच्याकडून काहीही रिप्लाय आला नाही। नंतर मी रजवाडा पॅलेसमध्ये त्यांच्या प्रोग्राममध्ये भेट घेतली आणि त्यांच्याशी फक्त विचारणा केली की मला शेअर्सचे पैसे तुम्ही देणार आहात की नाही, यस किंवा नो मध्ये मला सांगा, कारण मला आता ही ताळमेळ काही जमत नाही आणि मला हा खर्च काही झेपत नाही। तेव्हा त्यांनी मला सगळ्या मोठ्या पदाधिकाऱ्याच्या समवेत त्यांनी मला आश्वासन दिलं की मी तुम्हाला हे पैसे मी 10 दिवसात रिटर्न करतो। पण ते 10 दिवस कोणत्या सालातले आहेत मला अजून कळलं नाही। 2018चे आहे, 2019चे आहे की अननोन सालातले आहे, कारण मी अजूनही त्या शेअर्सची वाट पाहत आहे। कारण मला आता फक्त शेअर्सच नाही, आता तुम्ही 28 तारखेला जो फडणवीस सरांना जो चेक दिला, राशी तुमच्या याची 3.5 लाखाची होती, त्यात माझी छोटीशी रक्कम तुम्ही मला परत देऊ शकले नाही। पण मला आता त्या राशीमध्ये फक्त मला माझी राशी नाही तर माझं 13 वर्षाचं बेनिफिट सुद्धा मला इन्क्लूड करून मला माझे शेअर्सचे पैसे परत द्यावे ही मी आपणास विनंती करते। एक और संगठन के पास राजनीतिक पार्टियों को खुश करने के लिए बतौर चंदा देने के लिए लाखों रुपए है, पर दूसरी ओर अपने ही सदस्यों के 5 से 10 हजार रुपए जो कि उनके खुद के अधिकार के हैं वही लौटाने के लिए उनकी नीयत डामाडोल हो रही है। तो क्यों नहीं इन पदाधिकारियों के प्रति आम सदस्यों का गुस्सा बाहर आएगा। अप्पासाहेबांना मी एकच विनंती करते की माझ्या थ्रू मी जशी शेअर्सच्या पैशासाठी आता त्यांना हे करत आहे, तसेच बाकी केमिस्ट लोकांचे पण शेअर्स तुमच्याकडे आहेत, ते त्यांनाही अत्यंत गरजेचे आहे, त्यांनाही त्याची गरज आहे। तर तुम्ही जितके लवकरात लवकर होईल, कारण तुमच्याकडे बंगला गाडी असल्यामुळे तुम्हाला त्या पैशाची किंमत नाही आहे, पण आम्हाला आहे। कारण आजपर्यंत कोणत्या केमिस्टची तुम्हाला बोलायची हिंमतही झाली नाही, कारण तुमच्या नजरेत त्यांची काही किंमत पण नाही। त्यामुळे तुम्ही आता मीच त्यांच्या थ्रू मी तुम्हाला विनंती करते की माझे द्याल, तसेच त्यांचे पण शेअर्स तुम्ही लवकरात लवकर परत करावे। अखिल भारतीय फार्मासिस्ट वेलफेयर एसोसिएशन महाराष्ट्र के सभी शेयरधारकों से अपील करती है कि जो सदस्य आगे आकर अपनी दास्तान की जानकारी हमें देना चाहते हैं वे 9372137727 पर मैसेज भेजें। दवा एवं स्वास्थ्य संबंधी खबरों को जानने के लिए